Okay. In last lecture. What we see in last lecture? Which part we cover? Mixing. Okay. In which what we see? Introduction मध्ये काय घेतलं आपण? कोणाला सांगितली? काय घेतलं? Type of mixing. Okay, which type of mixing we will see have seen? Positive mixing. Negative mixing and natural mixing. Yes. Okay. ओमकार. टाइप ऑफ मिक्सिंग तर काय घेतलं आपण? ओमकार सुर्वे 61 रोल नंबर. आहात का तुम्ही? हा बाकीचे सांगा. बहुतेक चालू ठेवून गेले ते. टाइप ऑफ मिक्सिंग काय घेतलं? Ma'am, positive mixing, negative mixing and neutral mixing. त्याच्यानंतर आपण काय घेतलं मिक्सिंग मध्ये? मेकॅनिक घेतलं की नाही? हो मॅम, मेकॅनिझम मिक्सिंग. हा मॅम. मेकॅनिझम मध्ये कोणते मेकॅनिझम आहे? मिक्सिंगचा स्टडी नाही का केला? मॅम ते पीपीटीच नाहीत त्याच्या पुढून. आणि नोट्स नाहीत काढत आहे तुम्ही? मॅम लिहिताना लक्ष नाही द्यायचं. समजत नाही मग. शेअर केले बहुतेक का नाही शेअर केलं? नाही केलं मॅम. ओके ओके. आज मी शेअर करेन. ठीक आहे. आपण आपण काय घेतो मिक्स. माय स्क्रीन इज विजिबल? No ma'am. No ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes. सगळ्यांना दिसते स्क्रीन? Yes, Yes ma'am. Then factors affecting mixing घेतलं होतं. Particle size, particle shape, then particle attraction, material density and proportion of a material. तर हे 3 घेतलं. हे फॅक्टर्स अफेक्टिंग आपण 5 घेतले होते. देन डबल क्लोन ब्लेंडरचं इंट्रोडक्शन पार्ट, त्याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड ऍप्लिकेशन हे बघितलं होतं आणि डायग्राम. ओके. देन आपण आज काय बघूयात तर नेक्स्ट मी बघूया टर्बाइन मिक्सचर. ओके. टर्बाइन मिक्सचर काय आहेत? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes ma'am. डबल क्लोन ब्लेंड
ओके देन टर्बाईन मिक्सचर्स घेऊयात आज. टर्बाईन्स मीन्स काय असणार आहे? तुम्हाला वर्डिंग वरून काय वाटते? टर्बाईन्स मीन्स काय असेल? टर्बाईन्स वर्डिंग वरून काय वाटते तेवढं सांगा. Hardness, compound and kinetic energy. काय आवाज नाही आलो हो तुमचा मला. Wind power मध्ये टर्बाईन वापरलं जातं. येस, विंड पॉवर मध्ये आपण वापरतो. टर्बाईन्स मीन्स काय तर राऊंड सर्कल मध्ये जे की व्हील असतं तर त्याला आपण काय म्हणतो? तर टर्बाईन म्हणतो. ओके देन आपण बघूया त्याच्यामध्ये काय आहे. तर टर्बाईन मिक्सचर इज अनदर टाइप ऑफ प्रोसेस और एजिटेशन. वेट the turbine other type of a process agitator. They are used as an alternative propellant alternative to the propellers. म्हणजे device of a several flat metal. Propellers म्हणजे काय आहे? तर एक मेटलचं एक थिन प्लेट आहे. त्याला आपण राऊंड मध्ये आपण एक मेटल आहे त्याचे थिन प्लेट device with several flat metal part which turn round very fast in order to make a shift or plane move. तर प्रोपेलर्स काय आहे? तर एक मेटल आहे तर त्याला आपण काय करू शकतो? शेप देऊ शकतो. ओके प्लेन शेप आपण त्याला देऊ शकतो. काय प्रोपेलर्स म्हणतो आपण. They are used as an alternative to the propellers for mixing low viscosity liquids and topically for the effective mixing of a medium viscosity liquids. तर हे आपण टर्बाईन मिक्सचर कशासाठी आपण यूज करतो? तर लो विस्कोसिटी लिक्विड, ज्या लिक्विडची विस्कोसिटी कमी आहे त्याच्यासाठी आपण यूज करतो. आणि टॉपिकली फॉर द इफेक्टिव्ह मिक्सिंग आणि इफेक्टिव्ह मिक्सिंग साठी आपण हे यूज करतो ऑफ अ मीडियम विस्कोसिटी लिक्विड. लो विस्कोसिटी लिक्विड अँड मीडियम विस्कोसिटी लिक्विड जे की मिक्सिंग आहे ते करण्यासाठी आपण काय यूज करतोय? तर टर्बाईन मिक्सचर्स यूज करतोय. ओके देन द विस्कोसिटी ऑफ अ मिक्सिंग using turbine system is low compared to the propellers. प्रोपेलर्स हे एक डिव्हाइस आहे ते फक्त लक्षात ठेवा. डिव्हाइस म्हणजे मेटलची वायर असते फ्लॅट किंवा मेटल असतं फ्लॅट मेटल तर त्याचा पार्ट आहे त्याला आपण शेप देऊ शकतो. ते म्हणजे काय तर प्रोपेलर्स. तर त्याच्यामधून पण आपण मिक्सिंग करतो. पण आपल्याला काय आहे तर टर्बाईन मिक्सचरचा आपण स्टडी करणार आहोत. देन द विस्कोसिटी ऑफ अ मिक्सिंग युज्ड टर्बाईन सिस्टीम इज लो कम्पेअर टू द प्रोपेलर. तर ती काही विस्कोसिटी आहे युज्ड इन अ मिक्सिंग. वेलोसिटी जी काही आहे वेलोसिटी म्हणजे काय तर स्पीड. वेलोसिटी ऑफ अ मिक्सिंग युजिंग टर्बाईन सिस्टीम इज लो कम्पेअर टू द प्रोपेलर. तर टर्बाईन सिस्टीम मध्ये काय आहे तर वेलोसिटी लो असते त्यामुळं इझिली मिक्सिंग होतं किंवा प्रॉपर मिक्सिंग होतं. टर्बाईन मिक्सचरच्या काय आहे समजलं का? टर्बाईन्स काय आहेत? Yes, ma'am. ओके देन प्रिन्सिपल काय आहे बघा. टर्बाईन मिक्सचर ऍजिटेटर कॅन क्रिएट अ टर्ब्युलंट मुवमेंट. टर्ब्युलंट मुवमेंट मीन्स काय असेल?
आपण इन्स्ट्रुमेंट स्टार्ट करतो तेव्हा काय होतं तर टर्ब्युलंट मुवमेंट होतं. म्हणजे काय होतं तर ते जे काही मिक्सचर आहे आपलं लिक्विड मिक्सचर ते काय होतं मिक्सिंग आहे त्याला काय म्हणायचं टर्ब्युलंट मुवमेंट म्हणायचं. ओके, मुवमेंट काय आहे जेव्हा लिक्विड मिक्स होतं तर ते काय होतं तर मूव्ह होतं तर त्याला काय म्हणतो आपण तर टर्ब्युलंट मुवमेंट. समजलं का काय आहे टर्ब्युलंट मुवमेंट? जेव्हा लिक्विडचं जे काही मिक्सिंग होतं तेव्हा ते लिक्विड मूव्ह होतं वन प्लेस टू अनदर प्लेस, त्याला काय म्हणतो आपण तर टर्ब्युलंट मुवमेंट म्हणतो ऑफ अ लिक्विड ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रीफ्युगल अँड द रोटेशनल मोशन. तर हे टर्बाइन मिक्सचर काय होतात तर रोटेट होतात. ओके, रोटेट होतात त्यामुळे काय होतं आता एक लिक्विड घ्या त्याच्यामध्ये टर्बाइन्स आपण टाकलेत तर टर्बाइन्स मध्ये काय आहे तुम्हाला दाखवते टर्बाइन्स काय आहे तर अशा प्रकारचे व्हील्स असतात और स्ट्रेट ब्लेड्स असतात. ओके, हे ब्लेड्स आहेत पंचेट ब्लेड. हे टर्बाइन इकडच्या इमेज ब्ल्यू कलरची म्हणजे मॅम ती फॅनला असते तीच गिटार पाय. हा ते ब्लेड्स म्हणतात आपण, ब्लेड्स म्हणतो आपण त्याला. ओके, हे टर्बाइन्सचं इमेज आहे. तर टर्बाइन्स काय आहे तर ब्लेड्स आहेत त्याच्यामध्ये. तर आपण काय करतोय तर टर्बाइन मिक्सचर ॲजिटेटर कॅन क्रिएट अ टर्ब्युलंट मुवमेंट. ती काय करते तर टर्ब्युलंट मुवमेंट क्रिएट करते ऑफ अ फ्लुइडची टर्ब्युलंट मुवमेंट क्रिएट करते ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट करतो जेव्हा इन्स्ट्रुमेंट तेव्हा काय होतं तर सेंट्रीफ्युगल फोर्स अटॅक होतो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स अटॅच होतो अँड रोटेशनल मोशन आणि त्याची रोटेशन पण होतं त्यामुळे काय होतं तर सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रोटेशनल मोशन दोन्ही अप्लाय होते आपल्या फ्लुइड वरती त्यामुळे काय होतं तर त्याची टर्बाइन मुवमेंट होते. समजलं प्रिन्सिपल काय आहे? कोणत्या प्रिन्सिपल अप्लाय होतो सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रोटेशनल मोशन मुळे काय होतं तर लिक्विड मध्ये टर्ब्युलंट मुवमेंट क्रिएट होते. समजलं? Yes, ma'am. Okay. Then this combine the motion cause effective mixing of low medium viscosity fluid. तर ही काय करते तर ही जी काही कंबाईन मोशन आहे कोणती कंबाईन मोशन तर सेंट्रीफ्युगल फोर्स अँड रोटेशनल मोशन. ओके, तर ते दोन फोर्स एक कंबाईन असल्यामुळे काय होतं तर इफेक्टिव्ह मिक्सिंग होतं ऑफ लो टू मीडियम विस्कोसिटी लिक्विड. लो टू मीडियम विस्कोसिटी लिक्विडचं जे काही मिक्सिंग आहे ते प्रॉपर होतं. समजलं प्रिन्सिपल काय आहे? देन कन्स्ट्रक्शन काय आहे बघा. द टर्बाइन्स कन्सिस्ट ऑफ अ सर्क्युलर डिस्क टू विच द नंबर ऑफ शॉर्ट ब्लेडेड इज अटॅच्ड. टर्बाइन काय आहे तर ही सर्क्युलर डिस्क आहे. ओके, ही सर्क्युलर डिस्क दिसते मिडल पार्टला आणि त्याच्या काय आहे तर स्ट्रेटेड ब्लेड्स अटॅच आहेत त्याला. हे जे बाहेरचे साईडचे तुम्हाला दिसत आहेत ॲरो तर ते काय आहेत ब्लेड्स आहेत आणि मिडलला काय आहे तर टर्बाइन्स आहेत. ओके, टर्बाइन कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर डिस्क टू विच द नंबर ऑफ शॉर्ट ब्लेड्स आर अटॅच्ड. समजलं का टर्बाइन्स अँड जे काही ब्लेड्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स? तर टर्बाइन मीन्स काय तर मिडलला तुम्हाला जे काही दिसतंय त्याला आपण काय म्हणतो तर टर्बाइन्स म्हणतो आणि जे काही ब्लेड्स आहेत म्हणजे जे काही साईडला तुम्हाला ॲरो दिसत आहेत त्याला काय म्हणतो तर आपण ब्लेड्स म्हणतो. ओके. Yes, ma'am. Okay, then there is a wide range of turbine designed. The turbine may be straight, punched, curved or disc type. तर जे काही टर्बाइन्स असतील तर त्याची म्हणजे आपल्याला पाहिजे त्या डिझाईन मध्ये ते अवेलेबल आहेत. तर त्या डिझाईन मध्ये त्यांनी कोणते कोणते डिझाईन सांगितले किंवा कोणत्या कोणत्या टाईपचे आपल्याला टर्बाइन्स बघायला मिळतात. स्ट्रेट, पंचेड और डिस्क टाइप. तर इथं तुम्हाला दिसतंय स्ट्रेट ब्लेड टर्बाइन. तर हे कसं असतं तर ह्या टाइप मध्ये असतं फर्स्ट इमेज. देन
वर्टिकल और कर्व ब्लेड टर्बाइन. कर्व ब्लेड टर्बाइनची जी काही कन्स्ट्रक्शन आहे तर ते सेकंड इमेज मध्ये दिसते आणि थर्ड इमेज मध्ये पंचेड ब्लेड टर्बाइन. थर्ड इमेज मध्ये पंचेड ब्लेड टर्बाइन्स दिसत आहेत तुम्हाला. समजले का कोणते टाइप्स आहेत? तर ह्या टाइप मध्ये आपल्याला टर्बाइन्स मिळतात. स्ट्रेटेड कोणतं आहे समजलं? Yes, ma'am. कर्वड ब्लेड टर्बाइन समजले का? कोणत्या इमेज मध्ये आहे? Second. Second. ओके. आणि थर्ड इमेज मध्ये कोणते आहेत? Pitched. पिंचड. ओके. तर देन थर्ड पॉइंट बघूया कन्स्ट्रक्शन मध्ये. द डायमीटर ऑफ अ टर्बाइन रेंजेस फ्रॉम 30 to 50% ऑफ द डायमीटर ऑफ द मिक्सचर वेसल. जे काही आपण मिक्सर वेसल घेतोय तर त्याच्यापेक्षा 30 to 50% डायमीटर मध्ये जे काही टर्बाइन्स आहे त्याचं रेंज असतं. ओके. त्याची साईज किंवा रेंज. देन टर्बाइन रोटेट्स ऍट लो स्पीड युजली 50 to 200 RPM. तर जे काही टर्बाइन्स आहेत ते रोटेशन स्पीड किती आहे त्याचं तर 50 to 20 RPM आहे. ओके. देन फ्लॅट ब्लेड टर्बाइन्स produce radial and tangential flow, but as the speed increase, radial flow dominates. Punched blade turbine produce axial flow. तर जे काही फ्लॅट ब्लेड टर्बाइन्स आहेत ते काय करतात तर रॅडियल अँड ट्रान्झिशनल फ्लो प्रोड्यूस करतात. बट जसं जसं स्पीड इन्क्रीज होईल तर तसं काय होतं तर रॅडियल फ्लो डॉमिनेट्स. जो काही रॅडियल फ्लो आहे फ्लॅट ब्लेड मला तर डॉमिनेट होतो. डॉमिनेट मीन्स काय तर इन्क्रीज होतो. अँड पंचेड ब्लेड टर्बाइन्स प्रोड्यूस ऍक्सियल फ्लो. आणि जे काही पंचेड ब्लेड टर्बाइन्स आहेत ते ऍक्सियल फ्लो प्रोड्यूस करतात. देन नियर द इम्प्लायर झोन ऑफ अ रॅपिड करंट्स, हाय टर्ब्युलन्स अँड intense the share is observed. तर हे इम्प्लायर मीन्स काय? रोटेटिंग पार्ट ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप. तर जे काही जिथून आपल्याला रोटेशन मिळतंय तो जो काही पंप आहे त्याला काय म्हणतो तर इम्प्लायर झोन म्हणतो आपण. जिथून आपल्याला करंट स्टार्ट होणार आहे किंवा आपला जो काही इन्स्ट्रुमेंट आपला स्टार्ट होणार आहे. नियर द इम्प्लायर झोन ऑफ अ रॅपिड करंट, जिथून आपला करंट पास होणार आहे. ओके. इम्प्लायर झोन मीन्स समजलं का? रोटेशन पार्ट ऑफ अ सेंट्रिफ्युगल पंप. जिथून आपलं जे काही रोटेशन पार्ट आहे तो स्टार्ट होणार आहे त्याला काय म्हणतो तर आपण इम्प्लायर झोन म्हणतो ऑफ अ रॅपिड करंट. देन हाय टर्ब्युलन्स अँड द इंटेन्स शेअर. टर्ब्युलन्स प्रोड्यूस होतं मीन्स तिथून स्टार्ट होतं आपलं इन्स्ट्रुमेंट आणि इंटेन्स द शेअरिंग फोर्स अप्लाय होतो इथं. देन शेअर प्रोड्युस्ड बाय द टर्बाइन्स कॅन बी फर्दर एनहान्स्ड युजिंग द डिफर रिंग. देन द diffuser ring is stationary perforated ring and surround the turbines. जर काही diffuser ring आहे ती काय होतं तर त्याची काही डिफ्युजर रिंग आहे ती काय होते तर सराउंड टू द टर्बाइन. जी काही रिंग आहे डिफ्युजर रिंग ती काय असते तर टर्बाइनच्या सराउंडिंगला अटॅच असते. समजलं कन्स्ट्रक्शन काय आहे? Yes, ma'am. ओके. देन वर्किंग बघा काय आहे तर व्हायबल स्पीड ड्रिलर्स विथ टर्बाइन मिक्सचर wrapped air into the mixture of a material. तर व्हायबल स्पीड काय होतं तर ते काय व्हायबल स्पीड ड्रिलर्स विथ द टर्बाइन मिक्सचर. तर जे काही आपण टर्बाइन जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा काय होतं तर व्हायबल स्पीड अप्लाय होतं आपल्या टर्बाइन्स वर. देन द एअर इन मिक्सचर इज बबल
कॉन्ट्रीब्युटिंग द मिक्सचर. तर जे काही स्पीड आहे तो काय आहे आपला, तर व्हायबल स्पीड आहे. त्यामुळे काय होतं, तर जे काही एअर मिक्सचर असतील, मिक्सचर इन द एअर, तर ते काय होतात, एअर बबल्स किंवा जे काही अदर्स आहेत ते कॉन्ट्रीब्युट होतात इन द मिक्सिंग. ओके. Then the top entry of a turbine mixture is fitted the various implier and the turbines to seat the heat and mass transfer in a solid suspension and the liquid. तर जे काय होतं, आपण टॉप मधून टॉप एंट्री ऑफ अ टर्बाइन मिक्सचर, तर तिथून काय करतो, तर आपण फीड मटेरियल इम्प्लाय करतो किंवा फीड मटेरियल आपण अप्लाय करतो with the various impliers and the turbines to shoot the heat. तर आपण काय करतो टर्बाइन्स मध्ये, तर टॉप मोस्ट एंट्री मधून जे काही टर्बाइन मिक्सचर आहे त्याच्या टॉप मोस्ट पार्ट मधून आपण काय करतो, तर फीड मटेरियल अप्लाय करतोय. ओके. आणि ते काय होतं, तर जे काही टर्बाइन्स आहेत ते काय करतं, तर हीट शूट करतं. म्हणजे काय करतं, शूट द हीट, म्हणजे जेव्हा आपण वर्किंग स्टार्ट करतो आपल्या इन्स्ट्रुमेंटचं तेव्हा काय होतं, तर हीट बाहेर पडते त्याच्यामध्ये टर्बाइन्स मध्ये. अँड मास ट्रान्सफर्ड इन अ सॉलिड सस्पेन्शन अँड द लिक्विड. आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही मटेरियल आहे ते काय होतं, तर ते ट्रान्सफर होतं आपल्याला डिझायर क्वांटिटी मध्ये. आपल्याला सॉलिड्स पाहिजे, सस्पेन्शन पाहिजे, और लिक्विड मटेरियल पाहिजे, त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर होतं. ओके. दिस टाइप ऑफ मिक्सचर डज नॉट डॅमेज द प्रोडक्ट. समजलं का वर्किंग काय आहे? तर आपण काय करतो, तर जे काही टर्बाइन्स आहेत त्याच्या टॉपमोस्ट पार्ट मधून आपण फीड अटॅच करतोय. ओके. त्यानंतर जेव्हा आपण जे इन्स्ट्रुमेंट स्टार्ट करतो तेव्हा काय होणार आहे, तर हीट मटेरियल जे काही आहे ते अप्लाय होणार आहे किंवा हीट अप्लाय होणार आहे. हीट अप्लाय झाली म्हणजे काय होणार आहे, तर ते रोटेशन स्टार्ट होणार आहे आपल्या टर्बाइन्सचं. त्यामुळे आपल्याला काय होतंय, आपल्याला जे काही डिझायर क्वांटिटी मध्ये आपल्याला सस्पेन्शन पाहिजे, सॉलिड्स पाहिजेत और लिक्विड्स पाहिजेत, त्याच्यामधलं आपलं जे काही फीड मटेरियल आहे ते ट्रान्सफर होते. म्हणजे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतोय ते हीट झाल्यामुळं. ओके. दिस टाइप ऑफ मिक्सचर डज नॉट डॅमेज द प्रोडक्ट. तर हे जे काही मिक्सचर आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर ते डॅमेज करत नाही प्रोडक्टला. देन टॉप एंट्री हाय शेअर कॉझिंग युनिफॉर्म इमल्सिफिकेशन ऑफ अ होमोजिनायझेशन. तर जे काही टॉप मोस्ट एंट्री आहे, टॉप एंट्री ऑफ अ हाय शेअर कॉज, आपण टॉप एंट्री मधून किंवा वरून जे काही आपण फीड मटेरियल अप्लाय करणार आहे तर ते काय होतं, तर युनिफॉर्मली इमल्सिफिकेशन होतं. इमल्सिफिकेशन म्हणजे काय, तर प्रॉपर मिक्सिंग होतं त्याला. ओके. अँड होमोजिनायझेशन, होमोजिनायझेशन मीन्स काय, तर प्रॉपर मिक्सिंग होतं. हे जे काही आपण पार्ट टाकतोय, आपण जे काही फीड मटेरियल टाकतोय ते डॅमेज होत नाही आणि त्याचं जे काही युनिफॉर्म इमल्सिफिकेशन आहे आणि होमोजिनायझेशन आहे तर ते प्रॉपर होतं. देन द मिक्सिंग ब्लेड्स रिव्हॉल्व्स अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस. आणि जे काही जे काही ब्लेड्स आहेत ते काय होतात, तर रिव्हॉल्व अराउंड द व्हर्टिकल ऍक्सिस. ते व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये रिव्हॉल्व होतात. रिव्हॉल्व होतात म्हणजे काय, तर त्याची मोशन होते. ओके. समजले वर्किंग? वर्किंग समजलं का? टर्बाइन्स काय आहेत, तर टर्बाइन्सची इमेज फर्स्ट इमेज मध्ये दिलेला आहे. ते टर्बाइन्स अशा प्रकारे आपण दिसतात फर्स्ट इमेज मध्ये. आणि पंचेट ब्लेड्स कशा आहेत, तर या टॉप मोस्ट इमेज मध्ये दिसत आहे तुम्हाला. आणि टर्बाइन्सचे टाइप्स आहेत, तर पॅडल और ब्लेड्स हे अशा टाइपचे असतात. ओके. समजली इमेज? Yes, ma'am. ओके. देन ऍप्लिकेशन कशासाठी आपण यूज करतो टर्बाइन मिक्सचर, तर हायली युज्ड इन केमिकल रिएक्शन अँड एक्सट्रॅक्शन ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल लिक्विड गॅस रिएक्शन. जर आपल्याला लिक्विड अँड गॅसची जर रिएक्शन करायची असेल तर हे यूज होतं हायली युज्ड इन केमिकल रिएक्शन अँड द एक्सट्रॅक्शन ऑपरेशन. तर केमिकल रिएक्शन मध्ये यूज होतं आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये आपल्याला टर्बाइन मिक्सचरचा यूज आहे. देन युज्ड इन प्रिपेरिंग इमल्शन, सस्पेन्शन अँड द सिरप.
बल्क क्वांटिटी मध्ये जर आपल्याला इमल्शन, सस्पेन्शन आणि सिरप जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण काय करतो, तर टर्बाइन मिक्सचर यूज करतो टू द युनिफॉर्म मिक्सिंग. ओके, इंडस्ट्रीमध्ये वगैरे हे आपल्याला टर्बाइन मिक्सचर बघायला मिळतात. देन used to mix high velocity liquids and semi solids and the paste. जे की हाय वेलोसिटी लिक्विड्स आहेत, सेमी सॉलिड्स अँड द पेस्ट, हे बनवण्यासाठी पण आपण यूज करतो टर्बाइन्सना. ओके, समजलं टर्बाइन्स? टर्बाइन्स आज आपण काय बघितलं तर कन्स्ट्रक्शन, इंट्रोडक्शन पार्ट, टर्बाइन मिक्सचर मीन्स काय, देन प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपल वर वर्क होतं, कॉम्बिनेशन फोर्स अँड टर्बाइन मुवमेंट्स प्रोड्यूस करतं ऑफ अ मिक्सचरची किंवा लिक्विडची. कन्स्ट्रक्शन समजलं, किती डायमीटर असलं पाहिजे, कोणत्या टाईपचे ब्लेड्स असतात, टर्बाइन अँड ब्लेड्स मधला डिफरन्स समजला? समजला का? व्हॉट इज इम्प्लायर झोन? Is my voice clear? Current. Yes, ma'am. Current flow होतो तो point. Yes, okay. Right. Then working, कसं आपण वर्क करतो, कोणत्या एंट्री पॉइंट मधून आपण फीड मटेरियल अटॅच करतो, हे समजलं सगळ्यांना? समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. टाइप्स, स्ट्रेट ब्लेड्स कोणत्या आहेत, कर्व्ड ब्लेड अँड पंचेड ब्लेड. समजले 3 ब्लेड कशा आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन ट्रिपल रोलर मिल. तर ट्रिपल रोलर वरून काय लक्षात येतं आपल्याला, तर 3 रोलर टाइपचे ब्लेड्स असतात. इथं डायग्राम दिसते तुम्हाला ब्ल्यू कलरची? Yes, ma'am. Yes, ma'am. हाय स्पीड मधून ते जे काही रोलिंग आहे ते वर्क होतं. ओके, ट्रिपल रोलर मिल, ह्याला आपण ट्रिपल रोलर मिल आपण म्हणतो. ओके, देन आता बघूया ट्रिपल रोलर मिल काय आहे. ट्रिपल रोलर मिल, रोलर मिल is a form of compression mill. Compression means, what is compression? What is compression? मेकॅनिझम मध्ये आहे, लास्ट लेक्चरला झालं होतं कॉम्प्रेशन. Compression means acting process and a result in completion and fuel mixing cylinder. कॉम्प्रेशन मीन्स फोर्स अप्लाय होतो. एखाद्या मटेरियल वर हायली कॉम्प्रेस होतं म्हणजे काय, तर फोर्स अप्लाय होतो, हायली फोर्स अप्लाय होतो, त्याला आपण काय म्हणतो, तर कॉम्प्रेशन म्हणतो. देन रोलर मिल इज अन फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन मिल. कॉम्प्रेशन मिल मीन्स काय, तर फोर्स अप्लाय होतो, हाय फोर्स अप्लाय होतो आपल्या मटेरियल वरती. दॅट युज्ड अ सिंगल, डबल और ट्रिपल सिलेंडर. सिलेंडर आहे ते, बाय मिस्टेक आय वॉज रिटर्न. सिलेंड्रिकल आहे ते, एल राहिलाय त्याच्यामध्ये. द रोलर मिल is a form of compression mill that is used a single, double and triple cylindrical heavy wheels mounted horizontally or rotated
about their long axis, either in opposite pairs or against the flat plates, to crush or grind the various material. The triple roll mill is effective mixing equipment using for the squeezing. Squeezing means काय तर compression होणं आपल्या मटेरियलचं and homogenizing the of paste. ओके, ट्रिपल रोलर मिल काय आहे तर 3 रोल्स आपण किंवा 3 रोलर्स आपण काय करतो तर अटॅच करतोय. ते कसे अटॅच आहेत तर रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ते रोटेट होत आहेत अबाउट इट्स ओन ऍक्सिस आयदर अपोजिट पेअर और अगेन्स्ट द फ्लॅट प्लेट्स. त्याचे काय होतं रोल अबाउट द ओन ऍक्सिस होतात और अपोजिट पेअर्स ने रोल होतात और अगेन्स्ट द प्लेट फ्लॅट प्लेट और त्याच्या अगेन्स्ट रोल होतात. टू क्रश कशासाठी रोल होतात ते काय होत एक मिनिट सांगते काय होतं. जे की एक रोलर आहे वन पार्ट ऑफ रोलर आपल्याला किती पार्ट ट्रिपल रोलर आपण घेतोय 3 रोल्स घेतोय 3 रोलचे जे की व्हर्टिकल सिलेंडर आहे ते आपण घेतोय. तर हा जो फर्स्ट रोल आहे तो काय होतो तर अबाउट इट्स ओन ऍक्सिसला मूव्ह होतो. तर हे इथे डायरेक्शन दिसतंय तुम्हाला अबाउट इट ओन ऍक्सिस. ओके, देन सेकंड रोल सेंट्रल रोल काय आहे तर हा काय होतो वेट हा काय होतो तर अपोजिट साइडनी हे दोन जे रोल आहेत सी आणि डी रोल दिसतात तुम्हाला. तर हे काय होतंय तर अपोजिट साइडनी ऍक्ट होत आहेत. हा रो बघा कुठं जातोय आणि हा दुसरा जो आहे तो कुठं रोल होतोय. समजते डायरेक्शन हे जे काही एरो आहेत ते डायरेक्शन ऑफ रोलिंग दिलेलं आहे त्यांनी. तर हे तिथं त्यांनी सांगितलेलं आहे द थर्ड 3 रोल मिल्स roller mill is a form of a compression mill that is used single, double or triple cylindrical heavy wheels. ते काय आहे तर cylindrical heavy wheels आहेत. ओके, माउंटेड हॉरिझॉन्टली और रोटेट. तर ते कसे माउंट झालेले आहे तर हॉरिझॉन्टली आपण माउंट केलेले आहेत and rotate about its own axis either in opposite pairs. Okay, तर ते कसे रोटेट होत आहेत तर about its own axis or in a opposite pair. समजलं इथपर्यंत कसं आहे. or against the flat plates त्या अबाउट पेअर किंवा त्याच्या ओन ऍक्सिस वर रोटेट होतात और अपोजिट पेअर्सच्या पेअर्स वरती ते अटॅच होत म्हणजे रोल होतात और अगेन्स्ट द फ्लॅट प्लेट्स. तर ते फ्लॅट प्लेट्स मध्ये पण अटॅच होतात. देन टू क्रश और ग्राइंड द व्हेरियस मटेरियल. का तसं आहे तर क्रश और ग्राइंड द व्हेरियस मटेरियल. समजलं कशी रोटेशन आहे ट्रिपल Opposite. समज अपोजिट और देअर ओन ऍक्सिस. एक रोल काय करतो तर एक त्याच्या ओन ऍक्सिस वर रोटेट होतो आणि जे की दुसरे 2 रोल आहेत ते काय होतात तर अपोजिट पेअरनी ते अटॅच होतात किंवा अपोजिट पेअरनी ते रोल होतात. समजलं. त्यामुळे काय होतं तर जे काही मटेरियल आहे त्याचं कटिंग और ग्राइंडिंग काय होतं तर पॉसिबल होतो. ओके, देन triple roller mill is effective mixing equipment used for squeezing. Squeezing means काय तर कॉम्प्रेशन. त्याला आपण कॉम्प्रेस करतोय आपल्या मटेरियलला and homogenizing the paste. आणि आपण जी काही पेस्ट वगैरे आपण यूज करतोय तर ते त्याच्यामध्ये होमोजिनायझेशन मीन्स काय तर प्रॉपरली मिक्स व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण ते यूज करतोय. ओके, इट इज युज्ड fine friendly wait friendly it is used for friendly machine
दॅट कन्सिस्ट ऑफ करोजन रेझिस्टंट कॉन्टॅक्ट पार्ट. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर करोजन रेझिस्ट होतं. करोजन मीन्स काय? व्हॉट इज करोजन? व्हॉट इज करोजन? करोजन कोणत्या मटेरियलचं होतं? आयनचं. हा. देन व्हॉट इज करोजन? गन चढणे. रस्टिंग ऑफ मेटल. ओके, येस, रस्टिंग ऑफ मेटल. तर ते काय होतं तर रेजिस्ट होतं. रस्टिंग ऑफ मेटल ह्या रोल ट्रिपल रोलरची मेकॅनिझम काय आहे तर हे कंटिन्युअस रोटेट होतं. रोटेट झाल्यामुळे काय होतं हे एकतर आयर्न प्लेट किंवा आयर्न व्हील्स असतात, हेवी मेटलचे व्हील्स असतात. तर हे रोटेशन कंटिन्युअस असल्यामुळे काय होतं तर करोजन होतं. पण ह्याच्यामध्ये असं मटेरियल आहे की ते करोजन रेजिस्ट करतं. ओके, करोजन होऊ देत नाही. देन this meal is used mostly for the dispersion but does some grinding as well. तर हे काय आहे तर डिस्पर्शन साठी आपण यूज करतो. पण जे काही ग्राइंडिंग पण समटाइम आपण काय करतो तर ह्याच्यामध्ये ग्राइंडिंग ऍज वेल, म्हणजे ग्राइंडिंग पण आपण ट्रिपल रोलर मध्ये करू शकतो. It is used 3 rollers of a different speed and the direction to cause the shear force between them and disperse and grinding particles. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर डिफरंट रोलर स्पीड मध्ये वर्क होतात आणि त्याची जी काही शेअर फोर्स आहे तो अप्लाय होतो. अप्लाय देम अँड डिस्पर्स अँड ग्राइंडिंग द पार्टिकल. आणि त्याच्यामुळे काय होतं तर पार्टिकलचं ग्राइंड होतं आणि डिस्पर्स पण होतं. ओके. देन principle of a triple roller. The 3-roller mill is a machine tool that used the shear force creating by the 3 horizontal positional rolls rotating at the opposite direction and different speed relative to each other to mix, refine, disperse or homogenize various material feed in it. तर हे जे काही ट्रिपल रोलर मिल आहे ते कोणत्या प्रिन्सिपल वर वर्क होतं बघा. तर ह्याच्यामध्ये शेअरिंग फोर्स ऍक्ट होतो क्रिएट बाय द 3 हॉरिझॉन्टल पोझिशनल रोल्स. तर जे काही 3 हॉरिझॉन्टल पोझिशनल रोल्स आहेत ते काय करतात तर शेअरिंग फोर्स प्रोड्यूस करतात. तर ते कसे रोल्स होतात तर ऍट अपोजिट डायरेक्शन अँड डिफरंट स्पीड पण असते त्याची आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये पण ते रोटेट होतात. ओके. अदर टू मिक्स. देन काय होतं इच अदर टू मिक्स. कशासाठी तसं होतं, कशासाठी म्हणजे स्पीड पण चेंज करतो आणि रोलिंग पण आपण डायरेक्शन. Mix the refined disperse, mix the material, refine and dispersion or the homogenizer, viscous material feed in it. तर जे काही मटेरियल आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचं मिक्सिंग प्रॉपर व्हायला पाहिजे, ते डिस्पर्स व्हायला पाहिजेत अँड व्हायला पाहिजे. रिफाईन मीन्स काय तर त्याचे फाईन पावडर्स मध्ये आपण ब्रेक होणे, त्याला आपण काय म्हणतो तर रिफाईन म्हणतो. Then the grinding effect is achieved by mutually passing the surface of a 3 horizontal roller and rubbing at a different speed. तर जे काही ग्राइंडिंग आहे, ग्राइंडिंग इफेक्ट इज अचीव्ड. ग्राइंडिंग इफेक्ट जो काही आहे तो कसा अचीव होतो बाय म्युच्युअली पासिंग द सरफेस ऑफ अ 3 हॉरिझॉन्टल रोलर्स. तर जे काही 3 हॉरिझॉन्टल रोलर्स आहेत त्याचा स्पीड आपण मेंटेन ठेवायचा अँड रबिंग ऑफ अ डिफरंट स्पीड. आणि ते काय करतो आपण स्पीड आपण त्याचा मेंटेन ठेवतो. समजलं प्रिन्सिपल? ह्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी तर स्पीड आपल्याला मेंटेन ठेवायचंय पार्टिकलचा. ओके. आणि जे काही होमोजेनायझर जे काही आपलं स्पीड मटेरियल आहे, आपण जे काही फीड मटेरियल ऍड करतो त्याचं काय व्हायला पाहिजे तर प्रॉपर मिक्सिंग व्हायला पाहिजे
refined, dispersed and homogeneous व्हायला मटेरियल बाय अप्लाइंग कोणता फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो, अप्लाय होतो. समजलं प्रिन्सिपल? Yes, ma'am. ओके. देन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन बघा कसं आहे. दिस मिल हॅज 3 roller mounted on the iron frame installed horizontally or slightly tighted. The roller material is centrifugally cast for chilled hard alloy cast iron. जी काही chilled hard cast alloy cast iron आहे, हे टाइप ऑफ आयर्न आहे. त्याला आयर्नच्या टाइप मध्ये हे चिल्ड कॉस्ट हार्ड ॲलो आयर्न चिल्ड हार्ड ॲलो कास्ट. तर हे टाइप मटेरियल पासून ते बनलेलं असतं. दिस मिल हॅज 3 roller. तर ह्या मिल मध्ये काय आहे तर 3 roller आहेत माउंटेड ऑन द आयर्न फ्रेम. तर हे जे काही 3 rollers आहेत ते कुठं माउंट झालेले आहेत तर ही जी काही आयर्न फ्रेम दिसते तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये, त्याच्यामध्ये काय आहे तर 3 rollers माउंट झालेले आहेत. ओके. देन install horizontally or slightly tilt means काय तर ट्विस्ट झालेली आहे. स्लाइटली त्या हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आहे और स्लाइटली टिल्टेड. टिल्टेड मीन्स काय तर ट्विस्ट झालेली आहे, थोडी टिल्ट झालेली आहे. ओके. देन रोलर मटेरियल इज सेंट्रिफ्युगली कास्ट बाय. तर जे काही रोलर मटेरियल आहे ते सेंट्रिफ्युगली कास्ट बाय चिल्ड हार्ड ॲलो कास्ट आयर्न. तर ते जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्यामध्ये तर तो त्या आयर्न भोवती आपण अप्लाय करतो. ओके. द गॅप बिटवीन द रोलर्स आर ऍडजस्टेबल independently for each other via the single Carnell-Lewis screw, which is scaled up from the 0 to 4. तर जे काही गॅप आहे बिटवीन द रोलर्स, तर 2 रोलर मधला जो काही गॅप आहे तो इंडिपेंडेंटली आपण त्याला चेंज करू शकतो व्हाया द सिंगल स्क्रू. तर त्या स्क्रूला नाव काय आहे तर कोणत्या स्क्रूचं नाव, कोणता स्क्रू आहे ऍडजस्टेबल स्क्रू? Is my slide is visible? Yes, ma'am. Then स्क्रूचं वर्ड सांगा. कोणता स्क्रू आहे? Why are the single screw? Kernel screw. Yes, कर्नल स्क्रू. तर जे काही स्क्रू आहे तर तो आपण काय करू शकतो, तर जे काही गॅप आहे बिटवीन द 2 रोलर्स तर त्या स्क्रूने आपण ऍडजस्ट करू शकतो. तर त्याची स्केल किती आहे, कोणत्या स्केल पर्यंत आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो तर 0 to 4 स्केल पर्यंत आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो. डिपेंडिंग अपॉन द मटेरियल, आपण कोणतं मटेरियल त्या रोलर मध्ये आपण ऍड करणार आहे त्याच्या साईज नुसार आपण जे काही स्क्रू आहे तो ऍडजस्ट करणार आहे. ओके. तर गॅप आपण इंडिपेंडेंटली ऍडजस्ट करू शकतो. देन rollers are fitted in such a way that they come in close contact with each other and rotate at the different speed. तर जे काही रोलर्स आहेत तर ते अटॅच केलेले असतात in a such a way that they come in contact with each other and rotate at the different speed. तर ते कॉन्टॅक्ट पण झाले पाहिजेत एकमेकांना आणि ते रोटेट पण झाले पाहिजेत डिफरंट स्पीडला. ओके. The gap between the rollers is between
0.05 mm to the 0.3 mm. तर जो काही गॅप आहे बिटवीन द टू रोलर्स तर तो स्पेसिफिक आहे 0.05 mm टू द 0.3 mm. तर ह्या पॉइंटचा किंवा ह्या डिस्टन्सचा गॅप आहे 3 रोलर मध्ये. ओके. देन रोलर कॅन बी होलो अँड कूल्ड बाय द वॉटर. तर जे काही रोलर्स आहेत ते होलो आहेत. होलो मीन्स काय तर जी काही आतली जी काही रिकामी जागा आहे किंवा होलो सिलेंडर आपण म्हणतो तर आतमध्ये पोकळी असते त्याला आपण काय म्हणतो तर होलो म्हणतो. ओके. तर जे काही रोलर्स आहेत ते काय आहेत तर आतून होलो आहेत. ओके. देन कूल्ड जे काही कूलिंग असतं आपल्या रोलरचं तर ते कशाने होतं तर वॉटरनी करू शकतो आपण. देन द आउटर rollers are spring supported. The central roll is fixed and the feeding and discharge rolls are movable mechanically. तर जे काही सेंट्रल रोल आहे central roll is fixed and feeding and discharge rolls are movable mechanically. तर हे जे काही फीड रोल आहे फर्स्ट रोल आणि ऍपेरॉन रोल हे आपण डिस्चार्ज करू शकतो and फीड करू शकतो. तर जे काही फीड मटेरियल आहे ते आपण फीड पण करू शकतो आणि डिस्चार्ज करू शकतो. त्याच्यासाठी कोणते रोल्स त्यांनी सांगितलेले आहेत तर फीड रोल म्हणजे हा फर्स्ट रोल अँड लास्ट रोल आहे जो अपॅरंट रोल आहे तो आपण रिमूव्ह करू शकतो और मूव्ह करू शकतो. ओके. पण सेंट्रल रोल जो काही आहे तो आपण मूव्ह करू शकत नाही. ते फीड असतं एक जागी असतं. आर मुव्हेबल मेकॅनिकली. तर जे काही फर्स्ट रोल आणि सेकंड रोल आहे तो आपण मेकॅनिकली आपण मूव्ह करू शकतो. बट सेंट्रल जो काही पार्ट आहे तर ते सपोर्टेड असतं तर त्यामुळे ते रोल करू शकत नाही. ते फिक्स आहे. देन ड्रायव्हिंग ग्रेस आर मेड ऑफ वेअर resist casting. The feeding hopper chicks are made out of fine liquid gun metal and the sit on the roll surface. तर जे काही ड्रायव्हिंग ग्रेस आहे तर आपण जिथून मटेरियल कास्टिंग करतोय तर जे आपण जे काही हॉपर आहे फीड मटेरियल आपण त्यातून टाकतो त्याला काय म्हणतो आपण तर हॉपर म्हणतो. हॉपर इज मेड आउट फ्रॉम द फाईन लिक्विड गन मेटल पासून ते बनलेलं असतं अँड सिट ऑन द रोल सरफेस. आणि ते जे काही रोलर सरफेस आहे त्याच्यामध्ये आपण स्टिक केलेला आहे फीड मटेरियल. ए पॉइंट दिसतोय तुम्हाला? ए पॉइंट कुठे आहे दिसतोय का? येस मॅम. हा. तर जे काही आपण जे काही 3 रोलर आहेत त्याला आपण काय करतोय तर फीड मटेरियल अटॅच करतोय. ओके. तर हे तिथं सांगितलेलं आहे. फाईन गन मेटल आपण ते अटॅच करतोय अँड विच इज सिट ऑन द रोलर सरफेस. आणि ते आपण कुठे अटॅच करतोय तर रोलर सरफेसला अटॅच करतोय. इट हॅज ऍडजस्टेबल हॉपर चेक्स. तर जे काही ऍडजस्टेबल हॉपर आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल हॉपर आहे विच चिक्स टू अकोमोडेट स्मॉलर अँड लार्जर बॅचेस. तर जे काही ऍडजस्टेबल हॉपर आहे ते काय करू शकतो आपण आपल्याला जी बॅच घ्यायची त्याची साईज कमी आहे का लार्ज आहे त्याच्यावरून ते डिपेंड आहे आपण कोणतं हॉपर अटॅच करणार आहे. ओके. द डिस्चार्ज थ्रू दिस क्रोम प्लेट. तर जे काही क्रोम प्लेट मीन्स काय कोटिंग मेथड युजिंग क्रोम प्लेट म्हणजे काय तर एक प्लेट आहे त्याच्यामध्ये काय आहे तर क्रोमियम आयनची जी काही प्लेट आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा की क्रोम प्लेट मीन्स काय तर क्रोमियम मेटलची जी काही प्लेट आहे त्याला आपण काय म्हणतो तर क्रोम प्लेट म्हणतो. ओके.
It is fitted adjustable scraper knife and can be passed, released, clean and replaced easily. तर जे की क्रोम प्लेट आहे त्याची काय आहे तर नाईफ आहे. नाईफ मीन्स काय तर आपण हे बघा इथं नाईफ एजेस अँड मटेरियल रिमूव्ह. तर जी काही क्रोम प्लेटची जी काही नाईफ आहे ती अटॅच केलेली असते थर्ड रोलरला. म्हणजे जी काही थर्ड रोलर आहे डी रोलर आहे त्याला नाईफ जी काही आहे ते अटॅच केलेली आहे. ती कोणत्या मटेरियलची बनलेली असते तर क्रोम प्लेटची बनलेली असते. ओके, समजलं कन्स्ट्रक्शन? Yes, ma'am. ओके, देन वर्किंग. वर्किंग काय आहे बघा. द रोलर ऍक्शन इन दिस मिल इज जनरेटेड बाय द contra roller motion of a 3 robust rollers. तर ही जी काही मोशन आहे 3 रोलरची ती काय आहे 3 रोबोस्ट रोलर नी अप्लाय केलेली आहे. देन सिन्स द 3 rollers rotate in a different direction, a good grinding action is produced. ते काय होतं रोलर तर डिफरंट ऍक्शनला मूव्ह होतात त्यामुळे काय होतं तर गुड ग्राइंडिंग ऍक्शन प्रोड्यूस होते. ओके, द फीड मटेरियल इज ऍडेड फ्रॉम द हॉपर. जे काही फीड मटेरियल आहे ते आपण काय करतो तर हॉपर मध्ये ऍड करतो बिटवीन द मिडल रोलर अँड द बॅक रोलर. तर जे काही हॉपर आहे ते आपण कुठे अटॅच करतो तर फर्स्ट रोलर बिटवीन द मिडल रोलर अँड द बॅक रोलर मध्ये आपण अटॅच करतो. The material that come in between the rollers is crushed and reduced in a particle size. जे काही मटेरियल येणार आहे फीड मटेरियल बिटवीन द रोलर्स ते काय होतं पार्टिकल्स होतं त्याचं. ओके, देन द रिडक्शन इन अ particle size depends on the gap between the rollers and the difference in their space. तर जे काही पार्टिकल साइज रिडक्शन होणार आहे ते कशावर डिपेंड आहे तर जे काही गॅप बिटवीन द रोलर्स आहेत गॅप आपण ऍडजस्ट केलेला आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके, तर जे काही गॅप बिटवीन द रोलर्स आहे त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट असतं की पार्टिकल हॉपर ए मधून फीड मटेरियल पास झालं. ओके, इन बिटवीन द रोलर बी अँड सी वेअर इट इज रिड्युस्ड इन अ साइज. तर हे इथं काय सांगितलंय हॉपर ए मधून आपलं मटेरियल आतमध्ये आलं फीड मटेरियल. ओके, देन ते कुठं क्रश होणार आहे किंवा साईज रिडक्शन कुठं होणार आहे त्याची तर बी अँड सी रोलर मध्ये. ओके, whereas it is reduced in a size. B आणि C रोलर मध्ये त्याची रिड्यूस साइज होणार आहे. Then the material is passed between the C and D roller. तर हा C आणि D रोलर इथं मध्ये पास समजलं का मी कोणता पॉइंट म्हणते B आणि C च्या बिटवीन मध्ये जे काही फीड मटेरियल आहे ते त्याची साइज रिडक्शन होणार आहे. देन काय होतं ते मटेरियल पास होतं ते रोटेशन चालूच आहे आपल्या मिलचं. ओके, ते मटेरियल पास होतं पुढच्या रो मध्ये. बी सी आणि डी च्या मिडलला जो काही पार्ट आहे किंवा गॅप आहे तिथं ते मटेरियल साइज रिडक्शन होतं. ओके, देन द मटेरियल इज पास्ड बिटवीन द रोलर्स सी अँड डी वेअर इट इज फर्दर reduced in a size and smooth mixture is obtained. The gap between the C and D is usually less than the gap between the B and C. तर हा जो काही नेक्स्ट पार्ट आहे C आणि D तर ह्याच्यामधला जो काही गॅप आहे तो जास्त आहे. ओके, देन B and C रोलर जे काही C आणि D रोलर आहेत हे जे कोण लास्टचे दोन तुम्हाला रोलर दिसतात त्याचा गॅप जास्त असतो दॅन द फर्स्ट गॅप. ओके, the gap between C and D is usually less. Sorry, जो काही गॅप बिटवीन C and D आहे
तो लेस आहे. सी आणि डी मधला जो काही गॅप आहे तो लेस आहे दॅन द बी अँड सी. दॅन द गॅप बिटवीन द बी अँड सी. समजलं का कन्फ्युजन झालं? मॅम एकदा ते हे कोणते जास्त गॅप असतो आणि हे सांगा ना कोणते मूव्ह होतात ते. आणि हे तिन्ही पण एकाच टाइम मध्ये मूव्ह होणार आहे. ओके, पण जो काही सी आणि डी गॅप आहे म्हणजे सेकंड अँड थर्ड, सी अँड डी दोन रोलर दिसत आहेत. Yes, ma'am. त्याच्यामधला जो काही गॅप आहे तो लेस आहे. ओके, दॅन जो काही बी अँड सी दोन रोलर दिसत आहेत तुम्हाला त्याच्यापेक्षा जी काही फीड मटेरियल बी आणि सी गॅप मध्ये आपल्याला येतंय त्याचा जो गॅप आहे तो जास्त आहे. ओके, दॅन द डी अँड सॉरी सी अँड डी मध्ये डी पेक्षा. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then after passing the material between the rollers C and D, the smoothed material is continuously removed by the roller D by means of scraper from where it is collected in the receiver. तर इथून जे काही मटेरियल फीड मटेरियल आहे ते काय होत होतं, स्मूथ पेस्ट तयार होते. ओके, आणि कंटिन्युअसली मूव्ड रोलर डी, जो काही डी रोलर आहे त्यामध्ये काय होतं तर एजेस इथं दिसतात तुम्हाला. तिथून काय होतं तर स्क्रॅप तिथं अटॅच असतं. त्या स्क्रॅप थ्रू काय होतं तर फीड मटेरियल बाहेर काढलं जातं किंवा ते मटेरियल इज रिमूव्ह आणि इथं लास्टला रिसिव्हर ऍड केलं जातं. समजलं? समजलं का वर्किंग? Yes, ma'am. ओके, आपलं जे काही मटेरियल आहे फीड मध्ये आपलं जे काही फायनल प्रोडक्ट आहे ते काय होतं तर नाईफच्या एजेस थ्रू ते बाहेर काढलं जातं आणि ते रिसिव्हर मध्ये आपल्या कलेक्ट केलं जातं. मटेरियल रिमूव्ह, इथून आपलं मटेरियल बाहेर होणार आहे. त्याच्यामध्ये हे जी काही कंटिन्युअस प्रोसेस आहे रोटेशनची ही कंटिन्युअस राहणार आहे आपल्या रोलर मध्ये. समजलं? एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की व्हॉट इज अ ट्रिपल रोलर. ओके Okay, ma'am. ओके Okay, ma'am. ऍप्लिकेशन काय आहेत बघा. टू डिस्पर्स मटेरियल विदिन द सेमी विस्कस मटेरियल सच ॲज क्रीम. तर जी काही क्रीम आहे, सेमी विस्कस मटेरियल आहे क्रीम, तर त्याचं डिस्पर्शन होतं. ओके, युज्ड इन अ होमोजिनायझेशन ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ अ ऑइंटमेंट, क्रीम, ड्राउच. ड्राउच मीन्स काय तर मिक्सचर ऑफ अ फ्लोअर और वॉटर. जे काही ड्राउट म्हणजे काय तर फ्लोअरचं मिक्सिंग असतं किंवा मिक्सचर ऑफ अ फ्लोअर और वॉटर. फ्लोअर मीन्स काय तर पीठ वगैरे असतं त्याला आपण काय म्हणतो तर त्याचं मिक्सिंग. त्याच्यामध्ये वॉटर आणि पीठची जी काही कन्सिस्टन्सी आहे, आपण पिठामध्ये जर वॉटर टाकलं तर त्याची जी काही कन्सिस्टन्सी येते त्या कन्सिस्टन्सी मध्ये एक ड्राउच म्हणून प्रोडक्ट प्रिपरेशन असतं. ओके, 5 मिनिट. तर जे काही तशी विस्कस मटेरियल आहे त्याची पेस्ट वगैरे बनवण्यासाठी आपण ट्रिपल रोलरचा यूज करतो. इट इज युज्ड फॉर मिक्सिंग फार्मास्युटिकल, हर्बल अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, केमिकल्स अँड फाईन केमिकल्स, फूड, ऍग्रिकल्चर, कॉस्मेटिक अँड द डिटर्जंट, पिगमेंट्स. तर जे काही ऍग्रिकल्चर कॉस्मेटिक्स आहेत, ऍग्रिकल्चर पर्पज साठी यूज करणारे जे काही प्रोडक्ट्स असतील, कॉस्मेटिक्स असतील आणि डिटर्जंट,
It can also be used in mixing of a coating composition, composite adhesive. My screen is visible. Yes, ma'am. Then different additives मध्ये यूज होतं sealants and the foods. Sealants means काय तर सिलिंग वॅक्स असतं. तर सिलिंग वॅक्स मध्ये पण आपण वॅक्स प्रिपेअर करण्यासाठी आपण हे यूज करतो. ओके, समजले? दोन मिल समजले का? ट्रिपल रोलर अँड टर्बाइन रोलर. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay, I will wait for 2 minutes. I will play the video. Hello, ma'am. Wait. हाँ बोला. मी स्टार्ट नाही केलाय व्हिडिओ. हे रोलर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअली ऍड केले, पण आपण हॉपर मध्ये ऍड करतो. ही ओके, गॅप मूव्हेबल असतात. हे बघा, हे ऍडजस्टिंग केलेलं आहे तुम्ही. स्क्रू ते ऍडजस्ट करताय. फीड मटेरियल थर्ड पार्ट मध्ये येतं.
slowly. knob आहे ते ऍडजस्ट करता येते. दिसते फायनल प्रोडक्ट होतो. My screen is visible. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. मी दिसते तुम्हाला जिथे फाईन पार्टिकल्स असतात किंवा जिथे फाईन झालेली जिथे क्रीम म्हणजे काही आहे ते बाहेर येतं. ठीक आहे. हे बघा त्याने डिफरन्स सांगितलंय कसं होतंय ते स्मूथ पेस्ट तयार झाली. ओके फायनलला जी काही क्रीम ऑइंटमेंट जेली जे काही आहे ते प्रॉपर पार्टिकलचं जे काही मिक्सिंग आहे ते करण्यासाठी आपण ट्रिपल रोलर मिल आपण यूज करतो. स्पीड जे काही त्यांनी इन्स्ट्रुमेंट सांगितले स्पीड ऍडजस्ट केलाय त्यांनी नॉब्स आहे ते ऍडजस्ट करतायत. ओके तर हे जे काही मटेरियल आहे फायनल ते काय होतं तर ह्या रिसिव्हर मधून आपल्याला कलेक्ट होतं. ओके समजलं. Yes, ma'am. Yes, ma'am. Then give me your roll call. Roll number 1, Present. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, absent, 7, Present, ma'am. 8, 9, 9 absent, 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट. 13, 13 absent, 14, 14 absent, 15, Present, ma'am. 16, 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present. 21, 22, Present, ma'am. 23, प्रेझेंट मॅम. 24, 24, absent, 25, येस मॅडम. 26, 26, absent, 27, 27 absent, 28, Present. 29, 29, 30, Present, ma'am. 31, Ma'am. 32,
Present. Wait for 2 minutes. "32, 31 present आहात तुम्ही. 32, Present. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present. 40, प्रेझेंट मॅम 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 43, 44, 45, 46, 7, 47, absent, 48, Present, ma'am. 50, Present, ma'am. sorry, 49, okay. 49 present, 50, Present, ma'am. 51, 51 present, 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 53. 54, okay, Present, 53 ma'am. present, 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68, 68, absent. Absent roll number बघा 6, 9, 13, 14, 24, 26, 27, 29, 43, 44, 45, 47, 68. कुणी आहे का प्रेझेंट? Okay. Then we will stop. Wait for 2 minutes.